माझी ओळख पाडले वाचन कट्ट्यावरची आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर मी रविरांच्या गजला काही जास्त वाचल्या नव्हत्या, पण जेव्हा पाडले वाचन कट्ट्यावर 2-3 वेळा त्यांच्या पेश केल्या तेव्हा मला काहीतरी जाणवलं, याच्यात काहीतरी आहे म्हणून जे वाचताना मला जाणवलं नाही, ऐकताना जाणवलं. आणि त्यामुळे माझ्या मनात घेतलं की आपण हा कार्यक्रम अंधेरी वाचन कट्ट्यावर करूया. पण त्यांना विचारलं झालंच काय मला होत नव्हतं. मग त्या वेळेला त्यांची पण तब्येत बरी नव्हती. शेवटी मी 3-4 मिनिटांपूर्वी त्याला भेटून विचारलं तर आपण अंधेरी वाचन कट्ट्यावर तुमचा कार्यक्रम करूया का. तर ते एका पायावर मी उत्साहाने तयार झाले. हां, आजच्या कार्यक्रमाला एक तर आपल्या पाडले वाचन कट्ट्याच्या चित्रावर उपस्थित आहे आणि त्याचप्रमाणे ग्रंथालयाचे विश्वस्त आणि मी अभिमानाने उल्लेख करू शकतो ते माझे मित्र पण आहेत असे धनंजय गांगल सहपत्नी हजर आहेत. त्यांचं अंधेरी वाचन कट्ट्यावर स्वागत आहे. जास्त वेगळ्या मी अंगा मुलींना त्यांनी पाहुण्याची ओळख करून द्यायला सांगतो आणि त्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होतो. नमस्कार. आजचे आपले सन्माननीय वक्ते प्रसिद्ध गझलकार श्री सदानंद डबे सर, अंधेरी वाचन कट्ट्याचे संस्थापक श्री प्रदीपजी, आलेले उपस्थित सन्माननीय अतिथी आणि आपले सर्व रसिक श्रोत्यांचे अंधेरी वाचन कट्ट्यातर्फे मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या वाचन कट्ट्यावर दर महिन्यात वैविध्यपूर्ण कार्यक्रम प्रदीपजी आयोजित करत असतात. आज जो कार्यक्रम आहे प्रसिद्ध गझलकार सदानंद डबे यांच्याकडे आलेले आहेत. आजच्या कार्यक्रमाची आपण उत्सुकतेने वाट बघत होतो. तो क्षण आता समीपाला आहे. सदानंदजींची थोडक्यात ओळख. सुरेश भटांनंतर महत्त्वाच्या गझलकार कवींमध्ये महत्त्वाचे नाव म्हणजे सदानंद डबे. कविता, गीत, गझल हे तिन्ही काव्य प्रकार ते सारख्याच हिमतीने हाताळतात. त्यांचा पहिला संग्रह 1994 साली सुरेश भटांच्या प्रस्तावनेसह प्रकाशित झाला. त्यानंतर तिने लिहिलेले फूल, खयाल, आनंद भैरवी, काहीच गुंफा, अलूप, तस्वीर हे संग्रह प्रकाशित झाले आहेत. अलीकडेच 7 ऑक्टोबर 2022ला सांज हा गझल काव्य संग्रह ग्रंथालयातर्फे संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते प्रकाशित झालेला आहे. 2021 ह्या वर्षी त्यांचा बिस्किट बर्फ वितळावा हा शृंगारी गझल गीतांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. या व्यतिरिक्त डॉक्टर राम पंडितांनी त्यांचे 3 संग्रह संपादित केले आहेत. मराठी गझल सदानंद डबे, साकिया, छांदस पैकी छांदस हा निवडक सदानंद डबे स्वरूपाचा आहे. प्रख्यात हिंदी कवी दुष्यंत कुमारांच्या सायेने धूप गझल संग्रहांचा त्यांनी मराठी गझल स्वरूपात केलेला भावानुवाद सावलीतील पुणे प्रकाशित आहे. गझल संदर्भात गारुड गझलचे हा लेखसंग्रहही प्रसिद्ध आहे. त्यांची सर्व पुस्तके प्रामुख्याने ग्रंथालय प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली आहेत. संगीत, नाटके, चित्रपट, मालिका सर्व क्षेत्रात त्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यांची शेकडो गाणी, गझला संगीतबद्ध झाल्या असून अनेक सीडीज निघाल्या आहेत. वयाची 75वी पार केली आहे ह्यावर विश्वास बसू नये इतक्या जोमाने गाजली ते उत्कृष्ट व उत्कट गझला लिहित आहेत. असा हा सदानंद डबेजींचा अल्प परिचय
आता आपला जास्त वेळ न घेता पुढील सूत्रसंचालन मुलींच्या हाती सोपवते. धन्यवाद. नमस्कार. सर्वात प्रथम मी प्रदीप पाटील सरांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं. आपल्या सर्वांचं स्वागत. आणि एक आनंदाची गोष्ट शेअर करतोय की कालच घरच्यांनी माझे प्रसिद्ध केलं. म्हणजे 21 तारखेला प्रसिद्ध झालं पुस्तक. त्याची तारीख 21 आहे, पण मला काल त्याची काही प्रती मिळाली आहे. त्या प्रत्येक पुस्तक असं आहे की माझ्या आत्तापर्यंत जे गझल संग्रह आहेत त्यातले निवडक शेर शेखर जोशी म्हणून दादरचे आहेत. त्यांनी निवडक शेरांचं संकलन केलं आणि ते ग्रंथालयाने प्रकाशित केलेले त्यांची प्रसारणं पण आहे. तर त्या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन करण्यासाठी मी धनंजय कामगार आणि पाटील सर यांना विनंती करतो की त्या, कारण अनायसे विश्वस्त ग्रंथालयाचे उपस्थित आहेत, मला कल्पना नव्हती. तर त्या दोघांनी हे प्रकाशन करावं आणि प्रकाशन जाहीर झालं असं सांगावं. तुम्ही तिथनंच केलं तरी चालेल, फोटो काढायचा. प्रकाशनाची काही गरजाची पुस्तकं जी आहेत सर्व प्रकारची ती विक्रीसाठी आपल्याकडे उपलब्ध आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सुहास आठवले यांच्याकडे ती सवलतीच्या दरात विकत मिळते, त्याचा लाभ घ्या. काही अनुभवावे या ग्रंथालय पुस्तकांची किंमत 150 रुपये आहे आणि सवलतीत मी देणारे माझी स्वाक्षरी करून मी हा प्रतिनिधी माझ्याकडे आठवण तुम्ही आणले आहे. तर ते आम्ही फुकट देणार आहे. फक्त माझ्या स्वाक्षरीची किंमत 100 रुपये. तर सुरू करायला पाहिजे त्याचं संध्या. तर मंडळी, गझल हा नक्की काय प्रकार आहे? गझल अल्पावलीमध्ये लोकप्रिय कशी झाली, ती कशी मराठीमध्ये आहे, अशा बरं समीक्षकांना ती अजून का मान्य होत नाही, अशी अनेक प्रश्न आपल्याकडे असतील. त्याच्या काही प्रश्नांची मी उत्तर देणार आहे. मात्र हा व्याख्यानाचा कार्यक्रम नाही. मी गझलबद्दल बोलेन, परंतु माझ्या काही गझल मी वाचून सादर करणार आहे आणि माझं बरोबर हे माझ्या काही गझला गाऊन सादर करणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रंजक आहे असावा आणि मनोरंजन हे काही वाईट समजायचं कारण नाही.
पाडगावकरांचं एक वाक्य सांगतो. ते म्हणतात की कुठलीही साहित्य कृती, कविता कथाकारांनी कुठलीही साहित्य कृती कलाकृती ही रंजक असलीच पाहिजे. ती पहिली अट आहे. मात्र दुसरी अट अशी आहे की ती केवळ रंजनाच्या पातळीवर थांबून नये, त्याही पुढे ती जायला पाहिजे. तर हे त्यामुळे आमचा कार्यक्रम रंजक जरूर असला पाहिजे आहे. त्याचा गझल म्हणजे काय? गझल हा एक काव्य प्रकार आहे जो तंत्राधिष्ठित आहे. त्याला एक तंत्र आहे, ते तंत्र सांभाळून तुम्हाला लिहायला लागतं. तंत्र अनुसरून दिलेला तंत्रानुगामी असा काव्य प्रकार आहे. आता तंत्र काय तर 4 गोष्टी आहेत, फार काही मोठं नाही. एकतर पहिली ओळ किंवा पहिल्या 2 ओळी त्याला शेर म्हणतात, मतला म्हणतात. नंतरच्या 2 ओळींना शेर म्हणतात, द्विपदी आपण म्हणून. त्या पहिल्या द्विपदीला मतला म्हणतात. तर तुम्ही ज्या छंदात किंवा वृत्तात ती ओळ द्याल, पहिल्या वेळेस तो छंद किंवा वृत्त असलंच पाहिजे. अक्षरगण वृत्त किंवा मानसिक छंद असलाच पाहिजे. अभंग ओळीसारखी जी अक्षर वृत्त आहेत की जे फक्त अक्षर संख्येवर आधारित आहे, त्या वृत्तामध्ये चालणार नाही. गझल वृत्ताछंदाच असली पाहिजे. हा पहिली अट ही की जे तुम्ही मध्यामध्ये सुरू करा ते वृत्त तुम्ही शेवटपर्यंत सांभाळा. मध्येच तुम्ही वेगळ्या वृत्तात गेला वगैरे असं चालणार नाही. ते म्हणजे वृत्त ही पहिली अट आहे. त्यानंतर गझलच्या पहिल्या ज्या 2 ओळी आहेत त्याच्यामध्ये एक पूर्वयमक असतं, एक अंत्ययमक असतं. पहिलं जे एक मध्ये एक यमक येतं, शेवटी एक यमक येतं. तर जे आधी पूर्वयमक येतं त्याला काफिया असं म्हणतात आणि शेवटी जे यमक येतं अंत्ययमक त्याला म्हणतात. ते अंत्ययमक म्हणजे रदीफ असं म्हणतात. आता काफिया आणि यमक म्हणजे याचा थोडा फरक आहे. तो असा की मराठीमध्ये आपण आले आणि गेले हे यमक आपल्याला मान्य आहे, त्याच्यात आपल्याला काही चूक वाटत नाही. अगदी फार म्हणजे ज्ञानेश्वरांपासून किंवा त्या आधीपासून सुद्धा यमकाची जी हीच व्याख्या आहे. आता विश्रांती देवे त्याने वाटेने तोषावे, हे जरी यम असे एका त्याचे गेले तर ते यमक येईल. तर देवे आणि तोषावे याच्यात आपल्याला काहीच करता. काव्यामध्ये हे चालतं. काव्यामध्ये तुमचा शब्द वर आले असेल तर खाली गेले चालणार नाही. आले असेल तर आले, झाले, भाले, झाले, झाले असेच शब्द काव्य म्हणतात. म्हणजे काय तर ले हे जे कॉमन अक्षर आहे त्याच्या आधीच्या अक्षराचं स्वर तोच पाहिजे. आजपर्यंत आले तर आ स्वर आहे, गेलेला मग एक स्वर आहे, स्वर बदलून चालत नाही. आले आलेला गेले चालणार नाही. आणि हा जो स्वर आहे म्हणजे स्वर साम्यता आहे, तर ह्या स्वर साम्यतेला रदीफ म्हणतात किंवा त्याला अलामत म्हणतात. त्या स्वर साम्यता म्हणजे त्याला हा स्वराला अलामत म्हणतात आणि तो आले झाले हे काफी आहे तुमचं तयार झालं. तर हा थोडासा फरक आहे. आणि म्हणजे आता बघा वृत्त, रदीफ, काफिया आणि अलामत सांभाळलेला आहे. मला हे ऐकताना जरा किचकट वाटतं, पण ऐका. आता पुढचा हा मधला झाला मग त्या दोन्ही शेरांमध्ये काफी आणि रदीफ येतील आणि पुढच्या शेरांमध्ये फक्त दुसऱ्या आवडीमध्ये काफी आणि रदीफ येतील. एवढंच लक्षात ठेवा. आणि अत्यंत सोपं आहे, फार कठीण आहे. मी फक्त तुम्हाला माझे 2 शेर सांगतो, त्याबरोबर तुम्हाला हे लक्षात येईल. मधला असा आहे, म्हणजे पहिला शेर असा आहे की फुलांनी दृष्ट काढावी, फुलांनी दृष्ट काढावी असा तो चेहरा आहे. फुलांनी दृष्ट काढावी असा तो चेहरा आहे. कळ्यांची नजर लागावी असा तो चेहरा आहे. आता असा तो चेहरा आहे हे तसंच्या तसं काय आहे. तुला कळ्यांनी दृष्ट काढावी, काढावी आणि नजर लागावी, तर काढावी आणि लागावी हा काव्य आहे. असा तो चेहरा आहे, हा जर विवेक काढले तसं ते तसं येणार, याच्यात काही बदल होणार नाही. आता काढावी लागावी याच्यामध्ये बी ह्या अक्षरात झालं आणि त्याच्या आधीचा स्वर हा एवढंच. हा बस एवढं हे आहे. आता पुढचा शेर सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. काही फार पण घेऊ नका. काव्य शेर तुम्हाला आपोआप कळत जातात की जसं तुम्ही पुढे जात ऐकत चालणं तुम्हाला कळकळ येईल की काय फार काही आवड प्रकारे असेल काही भाग नाही.
पुढचा शेर असा आहे याच गजलचा, गवारी गौर रंगाला, गवारी गौर रंगाला नवारी सोन चाफ्याची, गवारी गौर रंगाला नवारी सोन चाफ्याची सणाला. आता मला काव्यावरती म्हणायचं आहे बरोबर, तर सणाला सणाला गौर मांडावी असा तो चेहरा. सणाला जोरात का नाचू नका, सणाला काय हीच गजल आहे, सणाला गौर मांडावी असा तो चेहरा आहे. आता बघा याच्यामध्ये शब्दक्रिया कशी असते, गवारी गौर रंगाला नवारी सोन चाफ्याची, गवारी नवारी पुन्हा तो सोन चाफा आला गौर, पुन्हा दुसरं की सणाला गौर मांडावी. वरच्या गौरचा अर्थ वेगळा आहे, खालच्या गौरचा अर्थ वेगळा आहे. ही जी मोहक शब्द क्रीडा करते हे गरजचं बरं स्थान आहे. सणाला गौर मांडावी आणि पुन्हा तो सांगतो तो फार मजाकाने काहीतरी सांगतो तुम्हाला, तर हा ह्याला गजल म्हणतात. की अशी गजल तयार होत जाते. आपण त्याच्याबद्दल थोडी आणखी बोलू. आता याच्यामध्ये एक सांगून ठेवतो, हा तुम्ही त्याच्यामध्ये सध्या विचार करू नका की मी जे म्हटलं एकच छंद किंवा वृत्त लागतं, तर इथे ह्या म्हणजे 2 शेर वाढते. या वृत्ताचं नाव आहे वियतगंगा. वियतगंगामध्ये लघु गुरु गुरु, लघु 3 वेळा गुरु असं 4 वेळा आहे. आम्ही लघुला म्हणतो, गुरुला गा म्हणतो. तर लगा गागा लगा गागा लगा गागा लगा गागा तुला निदृष्ट काढावी असा तो चेहरा आहे. हे त्याचं वर्णन झालं आणि हे पूर्ण मला गजलेमध्ये सांभाळायला लागेल. काफिया रात्री मला दुसऱ्यावर प्रत्येक शेरामध्ये आणलं. आता फार चर्चेमध्ये तुम्ही जात नाही, मला आम्हाला फार चर्चेत जायचं नाही. आता एक आधी एक गझल कशी आहे, तर गझल कुठून निर्माण झाली, गझलची सुरुवात कशी झाली, म्हणजे जागतिक स्तरावर म्हणतो. तर हे मीरा पालवी म्हणून प्रख्यात उर्दू शायर होते, आता नाही. तर त्यांनी एकदा बोलताना एक वाक्य सांगितलं, अक्षरशः 2 ओळींमध्ये तरी पूर्ण गझलचा प्रवास सांगितलेला आहे. ते काय म्हणतात की गजल अरब के रेगिस्तान में पैदा हुई, अरब के रेगिस्तान में पैदा हुई, पर्सिया की गलियों में पली. पर्शिया त्या गल्यांमध्ये तिचं लहानपण गेलं, बागड. पर्सिया के गलियों में पली, दिल्ली के दरबार में परवान चढ़ी, म्हणजे दिल्लीच्या दरबारात ती तारुण्यात आहे. दिल्ली के दरबार में परवान चढ़ी और तवायकों के कोठों पे जाती बसे. आणि शेवटी ती तवायकांच्या कोठ्यावर जाऊन स्थिरावली. म्हणजे हा उर्दू गझलचा प्रवास आहे. आधी ती अरबीमध्ये आली, नंतर फारसीमध्ये आली, नंतर उर्दूमध्ये आली आणि तिथून मग ती गुजराती, मराठी आणखी काही भाषांमध्ये तिचा प्रसार झाला. मराठीमध्ये आपल्याकडे काही फार कमी नाही आहे, 100 वर्ष पण झाली नाही. तर आता ह्या गझल संदर्भात आपण पुढे आणखी बोलू. मी तुम्हाला उर्दू गझलचं 2 वाक्यात सांगितलं कशी आहे ते. मराठी गझलची निर्मिती कशी झाली आपण पुढे बोलणार आहोत. त्याच्या आधी मी गझल सादर करतो आणि मग पुढे आपण त्याच्यावर बोलतो. गझल सादर करण्याने दुसऱ्या गझलचे 2 शेर वाचतो की जेथून निघालो होतो, जेथून निघालो होतो तेथेच परतलो, तेथेच पोचलो आहे. जेथून निघालो होतो तेथेच पोचलो आहे. मी परिक्रमा जन्माची, मी परिक्रमा जन्माची करून बसलो आहे. मी परिक्रमा जन्माची करून बसलो आहे. शेर आहे की लेकरू असावे ताने, लेकरू असावे ताने मी तसा निरागस झालो. लेकरू असावे ताने मी तसा निरागस झालो. दुःखाच्या मांडीवरती, दुःखाच्या मांडीवरती मी सुखात दिसलो आहे. दुःखाच्या मांडीवरती मी सुखात दिसलो आहे. धन्यवाद. आता गझलला
उर्दूमध्ये शीर्षक देत नाही, पण सुरेश भटांनी मराठीमध्ये प्रथा सुरू केली की नाही आपण गझलला शीर्षक द्यावं, काय हरकत नाही, म्हणून आम्ही पण देतो. काही लोक देत नाही, आम्ही देतो. या गझलचं शीर्षक आहे कबूल. एक मध्यमवर्गीय किंवा अशा माणसाची कथा आहे की जो काय त्याच्या वाऱ्याला संघर्ष देतो. कौटुंबिक जबाबदारी असतात, सामाजिक स्थिती नसते, अडचणी असतात, सगळं. आणि बरं का पुरुषाला रडताय, पुरुषा जर का पुरुष असून रडतोच काय वगैरे असं आपल्याला शिकवलेलं असतं. तर त्याची जी गरज आहे तो काय म्हणून बघा. आसरे टाळता आली, आसरे टाळता आली पण हसता आले नाही. आसरे टाळता आली पण हसता आले नाही. मी नुसते सलाम म्हटले, त्याची खुदारी पण आहे, त्याला अभिमान पण असतो. मी नुसते सलाम म्हटले मग झुकता आले नाही. मी नुसते सलाम म्हटले मग झुकता आले नाही. शेळी कापूर उभ्या जन्माचा, बारकाईने नाही का, कापूर उभ्या जन्माचा पेटून झरझरा जळाला. कापूर उभ्या जन्माचा पेटून झरझरा जळाला. जळताना जळताना थोडेसेही दरवळता आले नाही. जळताना थोडेसेही दरवळता आले नाही. मी नुसते सलाम म्हटले माझं झुकता आले नाही. ते वसंत आले गेले, ते वसंत आले गेले भरल्या फुलांनी बागा. ते वसंत आले गेले भरल्या फुलांनी बागा. या काट्यांच्या झाडाला पण फुलता आले नाही. या काट्यांच्या झाडाला पण फुलता आले नाही. गझलमध्ये अनेक विषय येऊ शकतात, त्यांचा मूळ सांभाळायला जातो. तर हा जो शेर किती गझल म्हणजे तुम्हाला जुन्या लोकांना आठवत असेल, गोरा गैरनाथ हे नाव आठवत असेल काय बस. तर ते म्हणाले की ट्रक भर पुरावा आहे माझ्याकडे वगैरे वगैरे. तर त्यावेळेला मी उशीर लिहिलाय की धडधडीत सत्यालाही, धडधडीत सत्यालाही लागतो पुरावा येते. धडधडीत सत्यालाही लागतो पुरावा येते. न्यायालय त्यांचे होते, न्यायालय त्यांचे होते मज लढता आले नाही. न्यायालय त्यांचे होते मज लढता आले नाही. मी नुसते सलाम म्हटले मज चुकता आले नाही. जरा फिलॉसॉफिकल शेर आहे की माझाच चेहरा आता, माझाच चेहरा आता मज अंधुक स्मरतो. आपण नक्की कोण आहोत? माझाच चेहरा आता मज अंधुक स्मरतो. मी खरा कसा होतो ते आठवता आले नाही. मी खरा कसा होतो ते आठवता आले नाही. मी नुसते सलाम म्हटले मला झुकता आले नाही. आणि शेवटचा शेर आहे म्हणतो की आपल्या म्हणजे माझ्या वयाला तर खूप साधीचा शेर आहे हा की मरणाच्या दारामध्ये, मरणाच्या दारामध्ये खोटेच कशाला बोलू. मरणाच्या दारामध्ये खोटेच कशाला बोलू. मी कबूल करतो आहे, मी कबूल करतो आहे मला जगता आले नाही. मी कबूल करतो आहे मला जगता आले नाही. मी नुसते सलाम म्हटले मला चुकता आले नाही. आसरे टाळता आले पण हसता आले नाही. धन्यवाद. यानंतर आपण माधव भागवतांकडे एका गरजेचं गायन ऐकणार आहोत. माधव भागवतांची ओळख करून देतो. माधव भागवत आकाशवाणीचे मान्यता प्राप्त उच्च श्रेणी प्राप्त गायक आहेत. एम.ए. म्युझिक गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेतील संगीत नाटकात कामं केली होती. अखिल भारतीय नाट्य परिषदेचं उत्कृष्ट गायक अभिनेता असं पुरस्कार पण मिळालेला आहे. आणि त्यांच्याकडनं आपण आज गझल ऐकणार. पण थोडंसं माझ्या या गझलमध्ये आधी सांगायला हवं की बघा एकेका शब्दाचे अनेक अर्थ असतात. आता भूल, भूल हा शब्द आहे तर धूळ पडली,
एखाद्या मुलीनी पडली तर त्या अर्थाने म्हणतो भूल पडली. मग ॲनेस्थेशिया म्हणजे भूल तज्ञ असतात, डॉक्टर्स असतात, त्याला पण आपण भूलच म्हणतो. त्याच्यानंतर एक चूक भूल असते, चूक झाली भूल झाली तर चूक भूल पण त्यावेळी तो ती पण भूलच असते. उर्दूमध्ये खता असा एक शब्द म्हणजे अपराध, मोठी चूक. तर त्या अर्थाने या गझलमध्ये भूल हा शब्द आलेला आहे. तो आपण ऐकून तेव्हा आपल्याला कळेल. आणि याची म्हणजे चाचण्याचा आशय असा आहे की कोणतीने दुःख मागितलं भगवंताकडे की तुम्हाला दुःखच दे. कारण का तर दुःख असलं म्हणजे मला तुझी आठवण येते, दुःखातच आपण परमेश्वराला आठवतो म्हणून ती दुःख मागितलं. आता हे जे आहे हे गझलवाले किती नाट्यमय पद्धतीने सांगतात. हा खयाल कसा फिरवतात बघा की तो म्हणतो की शेवटी जन्माच्या शेवटी सुद्धा म्हणजे आयुष्याच्या शेवटी सुद्धा मला अजून एक भूल करू, अजून एक भूल करू दे, अजून एक पाप करू दे. अजून काय का तर मी अशी भूल केली की मला दुःख होईल आणि मला दुःख झालं की मला तुझी आठवण येईल. म्हणजे असा हा जो असतो ना ते गझलवाले सरळ सांगत नाही की मला दुःख दे असं नाही म्हणा, ते मला अजून एक पाप करू दे म्हणून का आणि मग म्हणजे काय मग तुझी आठवण येईल ना, मग मला दुःख होईल. मग हे जे आहे ना ही गझलची सांगण्याची म्हणजे गंमत असते. तर इथे हा भूल हा शब्द आहे तो त्याच्याबद्दल मी सांगितलं. आणि ती सुरुवात अशी आहे की अजून एक भूल दे, अजून एक भूल दे करावयास शेवटी. मला अजून एक भूल करू दे असं व्याकरण असतं आपलं, पण गझलमध्ये तू मला अशी एक भूल दे करायला असं ते त्या स्टाईलमध्ये म्हटलं होतं. तर आपण मागं म्हणत आहे अजून एक भूल दे करावयास शेवटी. चालू करताना जी थॉट प्रोसेस होती ती सांगितली आहे, पण सांगितलं तुम्हाला कळेल. चालू करताना मी यांना विचारलं डोबरे साहेब पण एक्झॅक्टली भूल त्याची काय आला पाहिजे, तो भूल जावं त्याचा लगे वैसे झालं.
एक माणसाला लाईफ असं वाटतं की एकदा तरी पिकअप येऊ दे. तो शेर असा आहे, अजून एक पापही घडून जाऊ दे जरा. काय मागतं बघा, अजून एक पापही घडून जाऊ दे जरा, अजून एक प्रार्थना म्हणावयास शेवटी, अजून एक फुलदे करावयास शेवटी. मराठी गझलची जन्मकहाणी आपण बघूया की माधव विवेकानंद त्याचं शेअर झालं. पहिल्यांदा मराठी गझल आणि माधव विवेकानंद. पण हे घडलं कसं, तर माधव विवेकानंद हे फारसी भाषेचे प्राध्यापक होते आणि ते छंदशास्त्री होते. छंदगुप्ताचा त्यांचा आकार चांगला होता, छंदशास्त्रीच होते. तर त्या काळात म्हणजे साधारण 1925 ते 1928 वगैरे जशी मराठी संगीत रंगभूमी खूप जोरात होती, तशी उर्दू फारसी लोक होते. आपला मोदी, सोहरा मोदी पण तशी पारशी मंडळी खूप होती. तर उर्दू फारसी रंगभूमी पण जोरात होती आणि मोठे ग्रँडबोर्डला कुठे जे थिएटर आहे जुना अजूनही, तर तिथे त्यांचे नाटकं व्हायचे. तर उर्दू फारसी रंगभूमीवर पण संगीत रंगभूमी होती, त्यांच्या जे पण गाणी असायची. तर त्यांच्या नाटकांमध्ये गझला गायला जायच्या आणि त्या गझल हा फॉर्म अतिशय लोकप्रिय आहे. तो त्यामुळे तो पटकन कॅशी फॉर्म आणि त्यामुळे त्या गझला खूप लोकप्रिय व्हायच्या. तर मराठी संगीतकारांनी किंवा नाटककारांनी वगैरे त्या काळातल्या त्यांना असं वाटतं की हे आपण हा प्रकार काहीतरी आपण मराठीवर रंगभूमीवर आणला पाहिजे, कारण हे लोकप्रिय होते. पण त्यांना गझल म्हणजे काय वगैरे असं काय माहीत नव्हतं, किंवा त्या कवींना माहीत नव्हती त्याची कुठले छंद आहेत, त्याची काय नियम आहेत वगैरे, त्यांना काही कल्पना नव्हती. त्यामुळे ते त्या चालीवर वेधलेली आपण काहीतरी आपल्या नाट्यपटासारखं काहीतरी लिहिलं आणि ते सुरू केले. तर हे जेव्हा माधव विवेकानंदच्या ऐकण्यात वाचण्यात आलं तेव्हा त्यांना छंदशास्त्राला फार त्रास होतो. जर तुमची छंदातली चूक असेल ना तर कुठलाही त्याला म्हणजे ते मात्रा जास्त आहे पण ते बरोबर तुमचा आशय विषय नाही, आधी त्या मात्रा बरोबर पाहिजे असं त्यांचा ते आग्रह असतो. आणि याबाबतीत पाडवाकरांचं पण, पाडवाकरांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला. पाडवाकरांचं एका दुसऱ्या कुठल्यात माझं नाव आठवत पण एका कवीच्या प्रस्तावाने त्यांनी असं ते वाक्य होतं की ते म्हणतात की कवीला छंदावृत्तातच लिहायची कोणीही सक्ती केलेली नाही, किंवा कवीवर कोणी काही सक्ती करू शकत नाही. पण जर त्याने स्वतःहून ठरवलं की मी छंदात किंवा वृत्तात घेणार आहे कविता, तर मात्र ते छंद किंवा वृत्त सांभाळणं, निर्दोषपणे सांभाळणं ही त्याची कलात्मकच नाही तर नैतिक जबाबदारी आहे असं मी मानतो. नैतिक जबाबदारी किंवा मदतच माझी नाही, छंदात घेतोय तर मग निर्दोष नाही, तुझी काय नैतिक जबाबदारी इतकं द्यायची आहे. त्यामुळे माधव विवेकानंदांना फार गाजवलं, पण त्यांना फारसी वृत्त आणि गझल त्यांचा अभ्यास होता. मग त्यांनी ठरवलं की आपण फारसी वृत्त ही मराठीत आणूया, फारसी वृत्त आपण, आणि मग त्यांनी मराठीची वृत्त आणायला सुरुवात केली. जसं त्या फारसी वृत्तांमध्ये फाईल आतून असं ते मोजतात, त्यांचं वजन म्हणतात त्याला. ते म्हणतात की फाईल आतून त्याचं आपल्याकडे झालं गाला. त्यांनी ते वजन बरोबर याला अभ्यास करत त्यांनी त्याच्यात बसवलं की आपली वृत्त अशी म्हणजे गाला फायदा. आणि मग ती वृत्त जसं बघा की राग असू शकतात, तर त्याचं लक्षण घेत असतं, म्हणजे 2 मिनिट असतं की त्या लक्षणाने त्या ओळीने तो राग सिद्ध होतो. तसं ते त्या पद्धतीने त्या वृत्तात त्यांनी ते समजण्यासाठी त्याच्यामध्ये रचना करायला सुरुवात केली. आणि ती गझल त्यात एक असं होतं की जास्त करून एक तर ती गीतात्मक होती आणि त्या ठराविक विषयांवर होती वगैरे सगळं ठीक आहे. पण तरीसुद्धा माधव विवेकानंद हे श्रेय आहे की त्यांनी ती फारसी वृत्त मराठीत आणली,
त्याच्यावर रचना करून दाखवल्या आणि त्यांना त्यांनी गझल असं नाव दिलं. गझलेने आता सध्या गझल का झरल्यात का झल का झा का झल याच्यावर प्रचंड वादविवाद चालू असतात त्यांच्याकडे. त्यांनी तेही त्यांनी दिलं होतं गझल जल आणि त्यांच्या संघाचं नाव होतं गरजेला नाही. तर पण त्यांना काय वाटतं की हे जो लतीफ आहे हे म्हणजे होळीच्या शेवटी आपण होळीच्या शेवटी आपण अंत्यजन्म नाही म्हणतो पण यमकच म्हणतो आपण जे होळीच्या शेवटी येतो ते यमक. तर ते म्हणजे ही एकही यमक ही रचना आहे म्हणजे आहे तर आहे नाही जे काय विषय घेतलं ते तसं वापरायचं ही एक यमक रचना आहे आणि हे मराठी फारशी लोकप्रिय होणार नाही असं त्यांना वाटतं. तर त्यामुळे पण तरी त्यांनी जो आग्रह आहे त्यामुळे त्यांनी त्या नाटककारांना किंवा त्या गीतलेखकांना सांगितलं की अरे बाबा लिहा तुम्ही गझल पण नुसतं 4 गझल किंवा नुसतं गझल असं काहीतरी त्या गाण्यावर घेता तुम्ही हे बरोबर नाही आहे. तुम्ही लिहायचं तर त्याचा अभ्यास करून घ्या. अशा या तऱ्हेने या कारणासाठी ती फारसी वृत्त मराठीत आली आणि त्यांनी गझलातच लिहा आणि त्याच्यामुळे ती मराठीमध्ये गझल आणण्याचं श्रेय माधव भिल्लांनाच आहे. आणि एवढं नक्की की माधव भिल्लांनंतर या काळात त्याचे रविकिरण मंडळाकडे किंवा नंतर मग एकदम 1955-60 सालापर्यंत इथे सुरेश भट किंवा आजचा कुठलाही कवी जेव्हा गायकाला किंवा ह्या वृत्तामध्ये ती गझल लिहित असतो तेव्हा ती माधव भिल्लांनी आणलेल्या वृत्तामध्येच लिहित असतो. कोणीही त्याच्यापेक्षा दुसरं वृत्त आणलेलं नाही. आणखी भटांनी सुद्धा नाही आणि सगळे त्यांच्या वृत्तामध्येच आजही गझल लिहितो. हे त्यांचं खूप मोठं श्रेय आहे. आता एक तर त्यांना ते पटलं नाही की एक एरवी रचना अशी काय मराठीत हे करून ते आणि दुसरं त्यांनी हे साधारण 28-30 सालची गोष्ट असेल गझला लिहिली. त्याच्यानंतर ते रविकिरण मंडळामध्ये ते गझल आले त्याला 1938 साली माधव भिल्लांनी स्वतः जाहीर केलं की गझल आणि त्याच्यावर रविकिरण मंडळाने सुरीत पण आणलं. 14 सुरीत असेल तेव्हा इंग्रजी सोनेट करून आणलेलं सुरीत. तर त्यांनी जाहीर केलं की सुरीत आणि गझल ही एक टूम होती मराठीत आणलेली आणि ती आता सम त्यांच्या हयातीचं झालं गझल चालली. आता ती गझल टूम आम्ही आणली आणि चालवली पण चालली आता गझल ही टूम चालली असं ती स्वतः जाहीर केलं 1938 मध्ये. आणि दुर्दैवाने वर्ष-दीड वर्षातच माधव भिल्लान त्यांचं देहावसान झालं. त्यामुळे मग मध्ये काही रविकिरण मंडळाचे काही कवी थोडीफार लिहित राहिले गझल पण जवळपास मराठी ती गझल संपली यांनी आणली आणि त्यांनी ती संपली असं जाहीर करून टाकलं. त्यानंतर मग सुरेश भट यांना सुरेश भटांचा जो पहिला संघ आहे कृपगंधा त्याच्यामध्ये 2-3 रचना गझल सदृश्य आहेत. त्याचे एक फार फेमस म्हणजे मनमनी तारुण्य माझे तू बाराटे पांघरावे आणि पूर्तता माझ्या गतीची माझी या मृत्यू कवाई वगैरे असं 2-3 गझल आहेत. बाकी कविता गीतं वगैरे. तर त्यावेळेला सुरेश भट म्हणतात की मी गझल जी आहे म्हणजे साधारण 55 सालीच लिहिली पहिली गझल पण मलाही माहीत नव्हतं की गझलच आहे म्हणून नक्की गझल आहे का काय. मग त्यांनी जेव्हा त्यांच्या गुरुमित्रांकडनं गझल हा फॉर्म समजून घेतला त्याचे सगळे बारकावे शिकले की गझलचं बलस्थान काय की प्रत्येक शेर हा स्वतंत्र स्वयंपूर्ण सार्वभौम कविता असला पाहिजे. कविता अशी उलगडत जाते तसं ती उलगडली नाही पाहिजे. तुम्हाला कुठलाही 2 शेर वाचा मोठे 2 ओळी वाचा मधला शेर करून तरी तुम्हाला तो पूर्ण कळला पाहिजे. तर तुम्हाला पहिला मधला माहिती असण्याची काही गरज नाही वगैरे वगैरे. आणि त्याचं सगळं त्यांनी छानपैकी अभ्यास केला आणि नंतर ती पूर्ण ताकद दिली की शेर चांगला शेर हे गझलचं बलस्थान आहे. तुम्ही नुसतं फक्त चंदन हे काक्या नदी वगैरे सांभाळलं म्हणजे गझल वगैरे त्याच्यानंतर जी नाट्यमयता निर्माण होते ती गझल आहे हे त्यांनी घेतलं. आणि मग त्यांनी जेव्हा गझल बस घरी जेव्हा त्यांनी घराकेबाज विचार प्रसार वगैरे केला तर सुरेश भट आजच्या गझलचे जे पायोनियरिंग आहे ते सुरेश भट गझल त्याच्यात काही म्हणत नाही पण मराठी गझल आणण्याचं श्रेय हे माधव भिल्लांचं आहे. असं या दोघांचाही आपल्याला श्रेय मान्य करायला आहे. तर हा मराठी गझलचा प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगितला. आता एक जे गझल सादर करणार तुमच्यापुढे म्हणजे त्याच्यामध्ये आधी तुम्हाला सांगायला पाहिजे की मुसलसल आणि गैरमुसलसल हा काय प्रकार आहे. मुसलसल म्हणजे एकाच विषयावर लिहिलेली गझल ती उलगड झाली तिचा क्रम त्या शेरांचा क्रम ठरलेला असतो. मुसलसलला डॉक्टर राम पंडितांनी मराठी शब्द वापरला क्रमबद्ध त्याचे जे शेर असतात ते ठराविक क्रमाने येतात
आणि तसेच ते यावे. तरीसुद्धा प्रत्येक शेरा स्वतंत्र असतो, म्हणजे 2 ओळीचा शेर काढला तरी त्याचा अर्थ तो परिपूर्ण असतो, आपल्या जागी परिपूर्ण असतो, पण तो त्या क्रमाने आल्यावर जास्त चांगला होत जातो. म्हणजे त्याला मुसलसल म्हणतात आणि त्याला तरी क्रमबद्ध शब्द वापरला आहे. आणि दुसरा आहे गैर मुसलसल, म्हणजे मुसलसल नाही अशी, त्याला तरी क्रममुक्त असा शब्द वापरला. त्याला त्याचा शेराला काही क्रम असतील, क्रम असण्याची जरूर नाही. तर ही मी वाचलेलं आहे हे मुसलसल. याच्यामध्ये मदिरा हा शब्द येईल, पण ही मदिरेची गझल नाही, हे मी आधीच सांगून ठेवतो. आणि प्रत्येक शेर तुम्हाला कसा स्वतंत्रपणे उभा राहतो आणि तरीही तो मुसलसल येताना तो किती त्याच्यात येत जातो बघा. आणि तरी तुम्ही स्वतंत्रपणे सुद्धा तो आस्वादू शकता. अशा पद्धतीची गझल मुसलसल तुम्हाला गझलचा भास करावा म्हणून ही गझल निवडते. आणि खूप छान वेळ आहे, तुम्ही ऐकणारे खूप छान आहात. संध्याकाळची वेळ आहे, सूर्य मावळला असेल, काही लोकांना आठवण येत असेल की जरा वेळ झाली आपली वगैरे वगैरे. तर त्या म्हणजे ज्या जसं म्हणतात की अमुक राग अमुक वेळेलाच गावा, तशी ही गझल अमुक वेळेला वाचण्यात जास्त चांगलं आहे. मत आहे की मी मदिरेने भरला प्याला, मी मदिरेने भरला प्याला थेंब उडवले काय, मी मदिरेने भरला प्याला थेंब उडवले काही, मी सांजेला, मी सांजेला आठवणींचे दिवे उजळले काय, मी सांजेला आठवणींचे दिवे उजळले काय. उघड्या खिडकी मधून आली, उघड्या खिडकी मधून आली मावळतीची किरणे, उघड्या खिडकी मधून आली मावळतीची किरणे, गालीच्या वरी, गालीच्या वरी सांज उन्हाचे पाय उमटले काय, गालीच्या वरी सांज उन्हाचे पाय उमटले काही. आता बघा, हा जर मी थोडा शेर सांगितला आणि तुम्हाला मी मदतीने बदला करायला वगैरे काय माहित नाही, हा परिपूर्ण. वड्या खिडकी मधून आली मावळतीची करणे, गालीच्या वरी सांज उन्हाचे पाय उमटले काय, ही कविता आपल्या जागी परिपूर्ण. पुढे की आता ही मुसलसल आहे बघा, एक स्कूल पडत जाते की एक कवळसा, खिडकीमधून आली मावळतीची करणे झालं, एक कवळसा, एक कवळसा तस्बिरीवरी तिच्या, एक कवळसा तस्बिरीवरी तिच्या नेमका पडला, एक कवळसा तस्बिरीवरी तिच्या नेमका पडला, जिवंत व्हावे चित्र अचानक, जिवंत व्हावे चित्र अचानक तसे वाटले काही, जिवंत व्हावं. आता ती तस्बीर केली आहे हे मी तुम्हाला सांगून टाकलं आणि तो कवळसा पडल्यामुळे जिवंत झाल्यासारखं वाटलं हे सांगून टाकलं. ही कविता आहे. तस्बिरीवरी एक कवळसा तुझ्या नेमका पडला, जिवंत व्हावे चित्र अशांत तसे वाटले काय. पुढचं शेर की थरथरले ही अधरतीचे, थरथरले ही अधरतीचे पण शब्द उमटला नाही, थरथरले ही अधरतीचे पण शब्द उमटला नाही, भास असावा, भास असावा मला वाटले चित्र बोलले काय, भास असावा मला वाटले चित्र बोलले काय. शेवटचं शेर की स्वप्न नसे ते, स्वप्न नसे ते भासही नव्हता, स्वप्न नसे ते भासही नव्हता, नशेत नव्हतो मीही. आता ते सुरुवातच केली आहे हो, तुला नशेत झाला. स्वप्न नसे ते भासही नव्हता, नशेत नव्हतो मीही. खरे सांगतो, खरे सांगतो त्या चित्रातून, खरे सांगतो त्या चित्रातून अश्रू झरले काही, अश्रू झरले काही. खरे सांगतो त्या चित्रातून अश्रू झरले काही, मी मंदिरे भरला प्याला हे बोलवले काय. तर ही मुसलसल गझलची गंमत असते. आणि आता याच्यात मदिरा शब्द आलाच आहे. त्या मदिरेच्या गझल संदर्भात मी सांगतो तुम्हाला. दोन त्याच्यात हे आहे उर्दूमध्ये. एक आहे त्याला म्हणतात की मैं कशी,
नाही कशी आपण मराठी म्हणू शकतो मदिरासक्ती, आसक्ती, मदिरेची आसक्ती. आणि हे फार पूर्वीपासून उर्दू गझलमध्ये सुरू आहे. ते शबाब आणि शराब, शबाब म्हणजे दारू, शराब म्हणजे दारू. शबाब आणि शराब म्हणजे असे त्यांचे विषय फार इतक्या गझलमध्ये तिचं वर्णन, मग ते तिच्याची गुप्तगुप्त, त्याच्यानंतर दारू सगळे अय्याशी थोडक्यात उर्दू म्हणजे त्या काळात मोगलांची जी अय्याशी होती ती सगळी त्या नयकशीमध्ये येते. आता झालं काय की त्याच्यामध्ये जेव्हा पुढे सुफी प्रवाह मिसळला, सुफी संत जेव्हा आले तर बघा सगळ्या संतांनी पद्यरचनाच केलं. आपल्याकडे अभंग ओवी काय किंवा त्यातले काय हे सगळे पद्यरचनेबद्दल बोलणारे संत होते. तर त्यांना ह्या गझल फॉर्ममध्ये त्यांनी ज्या गझला लिहिल्या, पण त्यांनी काय केलं, फॉर्म तोच घेतला, रूपकर तीच घेतली, पण त्यांना अर्थ वेगळे. म्हणजे मदिरा म्हणजे आपल्याकडे शब्द भक्ती रसामृत. साकी हा पुरुष असायचा, साक्या नव्हती, साक्या ही स्त्री आहे, ती वर्षच होती. तर साकी तो साकी ते धर्मगुरू आणि तो जी मदिरा देतो ती म्हणजे ईश्वर भक्तीची. आणि त्याच्यात आम्हाला मस्त राहते, ईश्वराच्या भक्तीमध्ये मस्त राहते असं तो त्याला जे म्हणतात, त्याला ते मय परस्ती म्हणतात. म्हणजे मदिरा भक्ती, मदिरा शक्ती तर आयाशी झाली, मदिरा भक्ती सुखी लोकांनी आणली. आणि त्याच्यात तुम्हाला अगदी गाजलेली गजल माहिती असेल, हंगाम आहे की बर्फा थोडीशी जो पिली है, डाका तो नहीं डाला चोरी तो नहीं की. ओके, त्याच्यातला शेर काय आहे, उस मय से नहीं मकसद दिल जिससे हो बेगाना. ज्याने माणूस वेडा होतो त्या असं नशेत जातो त्या दारूबद्दल मी बोलतच नाही. उस मय से नहीं मकसद दिल जिससे हो बेगाना, मकसूद है उस मय से. माझा संबंधी काय सांगतोय त्याचा अर्थ वेगळा आहे. तो मकसूद है उस मय से जो दिल में ही खिचती है, जी हृदयातच तुमच्या हे करते ती जी म्हणजे तुमचं प्रेम. आणि ते प्रेम म्हणजे मग आला वाटतं ह्या. आता ही सुटी हा शेर सुट्यांना नाही इथे, जरी तो हंगामा हा शेर भले तुम्हाला दारूचा आहे म्हणायला हरकत नाही, पण असं त्यांच्यामध्ये आपल्या म्हणजे मदिरेच्या गझल त्याचा सगळा अर्थ तुम्हाला लावता येतो. तर एनिवे मय कशी आणि मय परस्ती ह्या हे दोन प्रकार आहेत. आता एक गझल आणि या विषयात आणि मराठीमध्ये मदिरेची गझल कशी आहे हे याला कारण एक गोष्ट आहे, माधव बाबर नावाचे. आपण त्यांच्याकडनं ऐकून हे कसं काय करते. मला एक सांगायचं वाटतंय की अराउंड 1991मध्ये मी बाहेरून होताच मिळालं होतं. आणि मला मराठी अजिबात नाही म्हणतात, माझी मराठी फार वेगळी होती त्यावेळेस. आणि मी नेहमी यांना सांगायचं की त्या मराठी लोक धरूनही तिथे लपत बघ तिथे लिपी गजल लगेच गणित लिहिले. तर असं होता रवी चव्हाणचं खूप लिखते. आणि हे आम्हाला बऱ्याच वर्षानंतर कळलं की या सब्जेक्टमध्ये लिहिणारे जे गजल होते रवी साहेब पहिलेच होते. तर त्यावेळेस मी नेहमी त्यांना सांगायचो की जसे की दोन विस्त्र असतात, गुलाबी विस्त्र आणि साधी विस्त्र. गुलाबी विस्त्र म्हणजे पहिली नाही, साधी विस्त्र म्हणजे त्याचं उत्तर. तर एक गजल अशी असते की जे असं वातावरण कसं एकटे चालते. आणि मी नाही म्हणत की कुछ ऐसा लिखो की ठीक लगे, तर ठीक त्याने लिहा. जैसे कि शाम का वक्त शराब न हो, एक स्टेटमेंट है, शाम का वक्त शराब न हो, लेकिन आप ये बात करो कि वक्त इतना कभी खराब न हो, तो ठीक लगता है. सेकंड वक्त इतना कभी खराब न हो, कि क्यों मिला रहा है पानी शराब में और क्यों मिल गई है जवानी शराब में, तो लोग ठीक लगता है. तर नवीन साहेबांनी फार सुंदर दिलं का मी मला ऐकवतो की त्याच्या अगोदर त्यांना म्हटलं की 4 लाईन ओळखी लिहिलो. त्या अशा होत्या, होताना सांजशी डोळे सजुने मंत्यालय पाय तिथे घोट घोट
काळीज हे शिवतो जळजळते शब्द तरी जळजळते शब्द तरी ओठावर येतात. मग तर ते शब्द काय येतात? एरवीच्या दासवे विठ्ठलेच बोलतो एरवीच्या दासवे विठ्ठलेच बोलतो मात्र प्यायल्यावरी विठ्ठलेच बोलतो जगासवे विठ्ठलेच बोलतो मात्र प्यायल्यावरी विठ्ठलेच बोलतो. त्यानंतर ही मराठीतली पहिली मदिरेची गझल जी सदानंद दलिलांच्या नावावर आहे. आणि आता लेटेस्ट त्यांना म्हटलं की अब क्या चेंज आहे तो बताओ. तर ही त्यांची नवीन गझल आहे. म्हणजे आपण त्या शब्दांमध्ये बोललो तर बियरपासून विस्कीपर्यंतचा प्रवास. दुःख सारे आपले विसरायचे. काल नाही म्हणून जरा वेगळं वाटेल. दुःख सारे आपले विसरायचे. आज गाणं खूप आहे यायचे. दुःख सारे आपले विसरायचे. आज गाणं खूप आहे यायचे. आज या रातभर जागा
प्याय यावर दुःख आले यार हो ओठांवरी, प्याय यावर दुःख आले यार हो ओठांवरी, जग म्हणाले वाह वाह ही मस्त आहे शायरी, जग म्हणाले वाह वाह ही मस्त आहे शायरी. किंवा याच्यात काय हा विषय किंवा की प्रेम म्हणती लोक ज्याला, प्रेम म्हणती लोक ज्याला कोरडा व्यवहार तो, प्रेम म्हणती लोक ज्याला कोरडा व्यवहार तो, ही सुखी झाली असावी यार परक्याच्या घरी, ही सुखी झाली असावी यार परक्याच्या घरी. आता म्हणजे असं आहे की मराठी साहित्यिकांना कवींना मदिरा वर्जन होतं. आचार्य आपले सोडले तर कोणीही तसं जाहीरपणे त्याचं उच्चार केला नाही किंवा लपवलं नाही. सगळ्यात म्हणजे मी पाडगावकरांना पितांना त्यांच्याबरोबर प्यालोही आहे. सुरेश भटां बरोबर मी प्यालो गुरुस्थानी होते, पण सुरेश भटांना मी पितांना तब्येतीमध्ये पितांना बघितले. एक गमत सांगतो तुम्हाला. उस्मानगड तात्यासाहेब, तर तात्यासाहेब सुद्धा अधूनमधून त्यांना मदिरा वर्जन होती, अधूनमधून ते घ्यायचे. आता या काळात नाशिकला दूरध्वनी सुद्धा मोबाईल तर सोडा, फोन सुद्धा घरोघरी फोन पण नव्हते, असा तो काळ आहे. तात्यासाहेब हे कधीतरी पब्लिक होऊ दिलं नाही. त्यांच्याकडे 2-3 अंतरंग मित्र होते, अगदी जवळचे स्नेही होते, त्यांनाच ते फक्त म्हणजे ते 2-3 जणांनी घराच्या त्यांचं काय असेल तर तो कार्यक्रम व्हायचा. तर फोन नाही काय तर निरोप पाठवायला लागायचं ना. तर निरोप कोणातरी असं निरोप पाठवणार, निरोप आम्हाला कोणी नोकर असेल किंवा कोणी असेल की बाबा जरा निरोप द्यायचा. तर काय निरोप द्यायचा की तात्यासाहेबांनी सांगितलं की आज ग्रंथवाचन करूया, असा निरोप द्यायचा. आणि ज्यांना कळायचं तर ते बरोबर कळायचं की आज ग्रंथवाचन आहे आणि त्या सगळी तयारी पाहिजे. तर ही गंमत नाही. आता यांना मी हे करत नाही आहे. हे बघा तो काळ कसा होता की मंदिराला प्रतिष्ठा देणं योग्य समजलं जात नव्हतं आणि असा उच्चार करणे योग्यही मानलं. त्यामुळे त्या ती लोक झाली असते ती सांभाळायला लागते, व्यवहार सांभाळायला लागते. त्यांनी तो उच्चार केला नाही, त्यांचं काही चुकलं नाही. आज जमाना बदलला आहे म्हणून मला अशी गरज लिहिलं मला काहीच वाटलं नाही. आज जमाना बदलला काय सोशल थिंकिंग ॲक्सेप्ट झालेलं मान्य झालेलं आहे. एवढं ती सोशल थिंकिंग कधी म्हणजे स्त्रियासुद्धा जी म्हणून काहीतरी ओरडायला काहीतरी असं वगैरे म्हणून घेतात, म्हणजे बऱ्याच वेळा असं दिसतं. त्यामुळे आता तो टॅबू होता तो तसा निघून गेला आहे. म्हणून आज या गुण आहे प्यायचा वगैरे असं म्हटलं तसं वावलं नाही आहे. मी काय फार मोठं केलं नाही. मी काळाच्या आमच्यासोबत मला ते लिहिता आलं, त्या लोकांना लिहिता आलं नाही, एवढाच त्याचा फरक आहे. आता दुसऱ्या विषयाकडे आता गझलवर नेहमी आक्षेप असा घेत असतो की तुम्ही जो काफ्या रचनेचा खेळ करता तर आता प्यायचा घ्यायचा द्यायचा तुमच्या सगळ्या शहराने तुम्ही तसं काव्य रचत जाता. त्याच्यात ती रचना आहे, उत्स्फूर्तता फार कमी आहे. पण हे आपल्याकडे जास्त घडलं कारण आपण त्या काव्याची व्याख्या कशी केली. काव्य अर्थ त्यात फार मोठा विषय आहे. तो विफर जातो की मराठी म्हणजे देवनागरी लिपी आणि उर्दू लिपीला फरकापर्यंत तुम्हाला समजून सांगायला लागेल. तिथे आपण लांब जायची जरूर होते. पण एवढं मी तुम्हाला जर सांगितलं की काफिया म्हणजे स्वर साम्यता. आले गेले मध्ये आले झाले मध्ये जो आ आहे तोच काफी आहे. ले ले तर तुमचं येणारच आहे, तसंच येतोय. यमकाचा जो ले आहे तो तसाच येणार. तर आ म्हणजे नुसता स्वरच मी अंत्ययामक म्हणून घेतला तरी सुद्धा तो स्वरसाम्यता येते आणि काव्य म्हणजे स्वरसाम्यता. तर त्यामुळे तुम्हाला ते खूप विस्तीर्ण असं गझल उपलब्ध होते आणि मग ती तितकी आंतरिक राहत नाही. तिथे तुम्ही मग तिथे कवीचाही रस लागतो आणि तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीच्या गझल लिहू शकतात. तर त्याला आपण नाव दिलं स्वर काव्य, स्वरांचा काव्य. पण स्वरांचा काव्य म्हणजे काय की पिवळा पितांबर असं म्हणण्यासारखं आहे. काव्यामध्ये स्वर साम्यता आहे. त्याच्याला स्वर साम्यता आणि स्वर साम्यता काव्यावर असं म्हणणं चूक आहे. पण हे शब्द मराठी चूक झाला कारण आपण वेगळं त्याला फरक टाकायचं दुसरं काही शब्द नाही. तर स्वर साम्यता असं ती गझल कशी असते आणि ती किती वेगळ्या पद्धतीने दिशेने जातात हे मी मला गझल वाचून दाखवणार आहे. त्याच्याने मी जरा खरं म्हणजे तर दुःखी वातावरणाने म्हणजे मला शेर वाचताना काही बरं वाटत नाही.
असे 3-4 विषय तुमच्या समोर सादर करणार आहे. कारण हा जो कार्यक्रम आहे तो अंधेरी वाचन कट्ट्यावर, वाचन कट्टा किंवा वाचन कट्ट्याचं नाव आहे ते वाचनाबद्दलचं आहे. म्हणून मी म्हटलं की जरा उजळांकरणाने वाचतोय. शेर असे की पुस्तके तर चालली रडती का, पुस्तके तर चालली रतीत आता आणि काही बंद अलमारीत आता. वाचकच नाही, वाचनालयानं सुद्धा वाचक नाही आहे, पुस्तकं विकली जात नाही, कवितांची पुस्तकं कुठला दुकानदार ठेवतच नाही. इथपर्यंत आपण घसरवलं ही सत्य परिस्थिती वाईट आहे, पण आहे. पुस्तके तर चालली रतीत आता आणि काही बंद अलमारीत आता. पुस्तके नसतील बहुधा साथ देण्या, पुस्तके नसतील बहुधा साथ देण्या. 4 स्वप्ने ठेव तू झोडीत आता, 4 स्वप्ने ठेव तू झोडीत आता. आणखी विषय की ओस पडलेली दुकाने पुस्तकांची, ओस पडलेली दुकाने पुस्तकांची. चालतो पण बार भरगर्दीत आता, चालतो पण बार भरगर्दीत आता. तर ही आपली सध्याची अवस्था आहे आणि ती जावी, ही दुरावस्था जावी आणि पुन्हा एकदा पुस्तकांना, वाचनालयांना वाचक मिळावे आणि पुन्हा आपण त्या संस्कृतीकडे वळावं. अन्यथा दूर नाही संस्कृती त्या यांत्रिकांची, सगळे आपण रोबोट होतोय. दूर नाही संस्कृती त्या यांत्रिकाची. माणसे तर चालली मातीत आता, माणसे तर चालली मातीत आता, अशी म्हणायची वेळ आल्यावर. एनिवे आता मी तुम्हाला सांगितलं की काव्या स्वरांचा घेऊन कसं होतं. म्हटलं असं आहे, आयुष्याशी देणे घेणे अजून बाकी, आयुष्याशी देणे घेणे अजून बाकी ही पहिली ओळ लिहिली. आता अजून बाकी हा माझा रतिद्वय आणि देणे घेणे हा माझा काव्य आहे. आता नेकाने आला पाहिजे आणि पुन्हा त्या नेच्या आधी देणे घेणे तर तो एक स्वर आला पाहिजे. म्हणजे आलामत आणि काव्या एक ने, एक ने शब्दच नाही. किती वेळा घेतलं का म्हणजे मग काय बाकी काय करणार मी तसं घेतला उत्तीर्णता कशी येते गरजेमध्ये मी सांगतोय की आयुष्याशी देणे घेणे अजून वगैरे देणे घेण्याला मला काव्या काय करायला लेणे आपण लेणी कोरले तर लेणे. मग मी काय ते फोटो काय ते काहीतरी काव्या बसवायचा म्हणून मी काय ते आयुष्याशी देणे घेणे अजून बाकी, पोरायाचे आहे घेणे अजून बाकी. काय संबंध काय आयुष्याची देणे घेणे अजून बाकी कुठलं देणं बोलायचं पण नाही असं केलं जातं. आणि जो गरजेचा आक्षेप आहे तो असा आहे, तो काही फार चुकीचा नाही. कारण मग तुम्ही नुसतीच काव्यबंदी करायला पण देणे घेणे देणे मग येणे देणे असे काहीतरी शब्द तर तसं होऊ नये. म्हणून हा स्वरांचा काव्या निवडला जातो. म्हणजे एक स्वर हाच की काव्या घेणार, नेराने आणण्याची काहीही जरूर नाही. आणि मग ती गजल किती सुंदर होऊ शकते ते बघा. आयुष्याशी देणे घेणे अजून बाकी, या जगण्याचे किती मनसुबे अजून बाकी. केला यालाच हे स्वर मी सांभाळा माझा काव्या सुरू झाला आणि किती मला वेगळा वेळ मिळाला. आयुष्याशी देणे घेणे अजून बाकी, या जगण्याचे किती मनसुबे अजून बाकी. किती कळ्या ह्या आसुसलेल्या फुलण्यासाठी. कविपाशी अनेक कल्पना आहेत ज्या फुलण्याच्यासाठी आतुर आहेत. त्या अर्थाने बघा की किती कळ्या ह्या आसुसलेल्या फुलण्यासाठी, किती फुलांची बोलायाचे अजून बाकी, किती फुलांची बोलायाचे अजून बाकी. असे न थकलो, असे न थकलो हरलो नाही. ही गैरविसर्जन गरज मी वेगळ्या वेळा विचारलं होतं बघा. असे न थकलो हरलो नाही अजूनही, असे न थकलो हरलो नाही अजूनही मी. हे माझ्याशी माझे लढणे अजून बाकी, हे माझ्याशी माझे लढणे अजून बाकी. आयुष्याशी देणे घेणे अजून बाकी, या जगण्याचे किती मनसुबे अजून बाकी. आता माणसे करू लागली जरा जराशी. या वयात कळायला लागतात माणसं आपल्याला, कारण आपण फक्त प्रेमातच पडत असतो. या आता माणसे करू लागली जरा जराशी, किती चेहरे वाचायचे अजून बाकी.
किती चेहरे वाचायचे अजून बाकी, या जगण्याचे किती मनसुबे अजून बाकी. नवीन गजल लिहितात आणि साथी ऐकण्या कसं काय चालेल. पुन्हा नव्याने भर प्याले तू आज साठ्या, पुन्हा नव्याने भर प्याले तू आज साठ्या. नशेत ही का होश राहिले अजून बाकी, नशेत ही का होश राहिले अजून बाकी. या जगण्याचे किती मनसुबे अजून बाकी, आयुष्याशी देणे घेणे अजून बाकी. आणि या शेवटचा शेर इथे मी माझं नाव गुंतलं आहे. माझं नाव ड आहे, द डमूचा, पण द दबीर असं मी लिहितो कारण द बीर हा फारसी शब्द आहे आणि त्या फारसी शब्दाचा अर्थ लेखक किंवा सचिव वगैरे अशा प्रकारे त्याचे अर्थ आहेत. ते माझ्या त्याचे साम्य आहे. त्यामुळे तो जसा असदुल्ला खान तालीम होतो तसा हा दबीरचा दबीर झाडका आहे. हा माझा आवडता शेर त्याचा लक्षात नाही का की दबीर आहे रहस्यमय ही कथा जिण्याची. हे सगळं जिणं खरंच रहस्यमय आपण जगतो पण आपलं काही फारसं कळत नसतं. दबीर आहे रहस्यमय ही कथा जिण्याची, पण शेवटचे पान वाचणे अजून बाकी, पण शेवटचे पान वाचणे अजून बाकी. आयुष्याशी देणे घेणे अजून बाकी, या जगण्याचे किती मनसुबे अजून बाकी. द्वारा काय हे विचारते की मी कोणाला काही विचारू का ठीक आहे की मराठी गझल वेळपटांपासून जी आपण सुरू झालेली आहे म्हणतो की त्या गझलबद्दल होतं की उर्दू गझलला आज साधारण 500-550 वर्ष होऊन गेली. म्हणजे अरबी फारसी वगैरे. मराठी गझलला 100 वर्ष पण नाही राहिली. उर्दू गझल पहिली 100 वर्ष त्याच्यात फक्त इष्टिया बात होता. म्हणजे प्रेमभंग, विरह, प्रेयसीचं वर्णन, अतिशयोक्ती. म्हणजे अतिशयोक्ती इतकी की त्या एखाद्या शायरने म्हटलं की पत्नी कमाल, असं वर्णन करताना पत्नी कमाल असं उर्दूत म्हणतात पत्नी कमाल आहे. तर दुसऱ्याने विचारायचं अशी उर्दू कमाल मी आहे. ही जी अतिशयोक्ती ही गझलची गंमत आहे. तर हे ह्याच्यात ते अडकले होते 100 वर्ष उर्दू गझल. सुरेश भटांचा जो काळ होता तिथे आपल्याला मराठी गझलला फायदा काय झाला की सुरेश भटांनी सुरुवातीपासून सामाजिकता आणली. सामाजिकता, रोजचं जगणं हे म्हणजे कशी आता बघा की त्याला तरक्कीपासून गझल म्हणतात, ती सुधारणा होत गेली. आणि ते पण आता त्या निष्कर्षी आणि ते प्रेयसी आणि ते गुप्तकुंदी त्याच्यातनं ते पण लोक आता बाहेर पडले. तुम्हाला खलील दंतेजीकरचा एक तुम्ही कदाचित ऐकलेलं असेल, मला वाटतं जगदीश सिंगनी गायलेलं आहे की राशन अब राशन की कतारों में नजर आता हूँ, अब राशन की कतारों में नजर आता हूँ, अपनी खेतों से बिछड़ने की सजा पाता हूँ. हे आता हे पूर्वी उर्दूमध्ये नव्हतं. एखादा खेत आहे वगैरे वगैरे नव्हतं. ही जी सामाजिकता आहे, आपली वैयक्तिक सुखदुःख आहे, ही सगळी गझलमध्ये खूप उशिरा आहे उर्दूमध्ये. आणि मराठीतील सुरुवातीपासूनच आपण त्या दिशेला लागलो. हा मराठीला खरंच फायदा आहे. त्यामुळे आपल्याला हे अशा सामाजिक गरजा आहेत. आता ही जी गझल माझं भागवत ऐकवणार आहे त्याच्यामध्ये असं आहे की एक साधा विचार आहे की धार्मिक संघर्ष संपुष्टात घ्यावे. हा असं सगळ्यांना होतं. आणि कवीचं एक स्वप्न आहे की काय काय व्हावं. ते स्वप्नच आहे, ते प्रत्यक्षात येणं अत्यंत अवघड आहे. हे ते नाही सांगतात येत नाही की बहुतेक नाहीच असंच म्हणावं लागेल. पण तरी कल्पना काय राहिलं, कवीने कल्पना केली की मी सांगत नाही कसे, पण माझं पण ऐकून सुरुवात आहे कधी दे. ही गझल जेव्हा मी कंपोज करत होतो तेव्हा काही माझे खास मित्रांनी सांगितलं की असं अशक्य आहे म्हणून. कवी म्हणते काही शायर इतके गायक काही स्वप्नातच असतात, त्यामध्ये प्रॉब्लेम नाही, सगळे शक्य असतात.
मशिदी तुम्ही घंटार वैभवा. कवीची इच्छा आहे मशिदीत घंटा वाजावी कधीतरी कधीतरी मशिदी तुम्ही घंटार वैभवा. आणि पहाटे मंदिरातून आणि पहाटे मंदिरातून अजानचा स्वर यावा. कधीतरी 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 कधी हे साई प्रार्थने तुम्ही वेद मंत्रही गावे. कधी हे साई प्रार्थने तुम्ही वेद मंत्रही गावे. शांता दुर्गे समोरही शांता दुर्गे समोरही आमेन. घोष घुमावा आमेन. घोष घुमावा घोष घुमावा. कधीतरी 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 कधीतरी. पुढे गुरुद्वारातून ग्रंथासोबत प्रतिमाही मांडावी. गुरुद्वारातून ग्रंथासोबत प्रतिमाही मांडावी. शिवालयातून प्रतिमे जागी शिवालयातून प्रतिमे जागी. ग्रंथ एक पूजावा ग्रंथ एक पूजावा. कधीतरी पुढे जात पात आपसातले वैर मिटावे आता. जात पात आपसातले वैर मिटावे आता. धर्माणकी धम्म असा धर्माणकी धम्म असा तो भेद का विसरावा भेद का विसरावा. कधीतरी 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 कधीतरी. मला वाटतं की रवी साहेब तो शेर सांगणार की आता ते देवालाच म्हणतात की कधीतरी मग आमचे गाणे देवा तुझ म्हणावे. पण म्हणतो गाणं कधीतरी मग आमचे गाणे देवा तुझ म्हणावे. गवणारा माणूस हीचा गवणारा माणूस हीचा. सूर जरा भावा सूर जरा भावा. कधीतरी कधीतरी
कधीतरी रे हे होणं हे आणि कधीतरी तेव्हा आमचे गाणे तूच म्हणावे हे तर म्हणजे विठ्ठलाने कमजोरचे हात थोडा ते असं म्हणलं ते होणं कठीण आहे पण कमी कल्पना. आता मी तुम्हाला एक गझलच्या वेगळ्या दालनाकडे देतो. ते दालन आहे विनोदी किंवा व्यंग असलेली गझल. त्याला उर्दूमध्ये हजल म्हणतात. ग त्याऐवजी भाव. जसं हास्यात आपण कसा आला तो मला माहीत नाही पण हजल म्हणतात त्याला. हजलचे आणि गझलचे नियम एकच आहेत. तेच काफिया रती मौन सगळे नियम वगैरे तिथे पण त्याचे विषय आणि त्याची मांडणी फार वेगळी असते. आणि एक मी तुम्हाला राजकीय अशी हजर सादर करतो. अलीकडे घडलेला प्रसंग आहे. प्रसंगाचे ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडी सोडली. त्याने एक जाहीर केली त्या इंडिया आघाडीतनं ममता बॅनर्जी बाहेर पडली असं जाहीर झालं. तर त्या प्रसंगावर लिहिलेली ही हजर आहे. हजरचं शीर्षक आहे बाई. लागला ना वागण्याचा थांग बाई. ममताबाई लागला ना वागण्याचा थांग बाई शेवटी तू मारविना टांग बाई. शेवट हे कुठून आलं सांगतो मी. म्हणजे हा संस्कार सुरेश पडणारी जेव्हा छगन भुजबळ शिवसेना सोडली तेव्हा सुरेश पडणाची फार गाजलेली हजर बऱ्याच पेपरमध्ये प्रकाशित झाली होती की हे हिंदू हृदय सम्राटा त्याने नावं घेऊन दिली होती. हे हिंदू हृदय सम्राटा तो छगन करी तुझा काढा असं ही फेमस हजर होती. तर तो संस्कार आहे की शेवटी तू मारविना टांग बाई. का असा धोका दिला तू. का असा धोका दिला साऱ्यास तू. का असा धोका दिला साऱ्यास तू. चांगले तू फेडले ग पांग बाई. चांगले तू फेडले ग पांग बाई. सहन केले आजवर नखरे कितीदा. आता परवा निधीच्या मीटिंगमध्ये पण झाले म्हणतात सहन केले आजवर नखरे कितीदा. आजचे हे वागणेना चांग बाई. आजचे हे वागणेना चांग बाई. आणि शेवटचं आहे मी सगळे शेर वाचत नाही की पाडले भगदाड ऐक्यालाच होते. या ऐक्याला बदल पडलं म्हणजे पाडले भगदाड ऐक्यालाच मोठे. लागली बाहेर जाण्या रांगबाई. लागली बाहेर जाण्या रांगबाई. तर ही हजर आहे. हजरचं एक स्वरूप तुम्हाला कळावं म्हणून मी काय वाटते. आता मी थोडंसं हजर नाही आहे पण थोडीशी विनोदी असलेली गझल वाचतोय की तुम्हाला सुरेश पडण्याची गझल आठवत असतो की वय निघून गेले. देखावे बघण्याचे वय निघून गेले. काय उडले ते झाले ते तिकडे रंग उडे हात पुढे करण्याचे वय निघून गेले. नाव गाव पुसण्याचे वय निघून गेले. हात पुढे करण्याचे वय निघून गेले. ते वय म्हणजे जशी व्यथा म्हणून मांडलेल्या वय निघून गेले. तर ही हे त्याचं वेगळ्या पद्धतीने हे गेलं. वय नाही वय निघून गेलं असं मी मानत नाही. रवी सर वेळ असेल तर मला सांगावंसं वाटतं एक म्हणून होतं की ज्याला मला तराही उच्चारायला म्हणतात. आता तुम्ही असा हा जो शब्द घेतला त्याच्यावरून तुम्हाला जर सांगाल तर मला बरोबर होईल की तराही उच्चार म्हणजे काय असतं. कारण तुम्ही ती एक वाईट ओळख कशी घेतलेली आहे. नाही तराईमध्ये काय असतं की कसा म्हणजे मी समजा एखादी गझल वाचून लिहिली तर त्यातली एखादी ओळ घ्यायची ती वापरून त्याच मीटरमध्ये दुसरी आपली स्वतंत्र गझल घ्यायची. त्याला तर रईस तराहा लिखी आहे अशावरून ते आला असावं तर सांगू मग तरेचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे तुम्हाला माहिती नसेल पण तुम्हाला दोन्ही गझला माहिती. मंगेश पाडळकरांची गझल आहे की डोळ्यावरून माझ्या उतरवून रात्र गेली. वचने मला दिलेली विसरून रात्र गेली. आणि त्याच्यानंतर काही काळात भटांनी केलं आणि माझं भटांशी बोलणं झालं होतं की भटांची गझल फार लोकप्रिय आहे म्हणजे की केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली म्हणजे ते चुकून डोळे फसवून रात्र गेली. तर मी म्हटलं पाडळकरांचे पण मला नाही त्यांनी असं केलं पण असं काय त्या जमिनीवर तसं काफिया घेऊन मी माझी गझल लिहू शकतो. आणि म्हणजे तेवढे त्यांच्यापेक्षा माझी गझल किती वर गेली. केव्हा तरी पहाटे उठून रात्र ही गझल त्यांनी
लगेच म्हणजे पाठोपाठची गरज विसरायला लावली. तर तो हा प्रकार उर्दूमध्ये आपल्या लगेच त्याला ते वाङ्मय चौरी वगैरे काही समजत नाही, काही बातमी माहिती शोधत असं काही नसतं. ते ती गजल होऊ शकते. तर त्याला ते तजवीज म्हणतात. या जमिनीवर घेतलेली बांधली गजल. तो त्यांच्याकडे जातो. आपल्याकडे एक शब्द जरी घेतला तरी वाङ्मय चौरी म्हणून आढळला जातो, त्याला नाही. ही तशा प्रकारची त्याची गजल ही स्वतंत्र गजल आहे. पण हा भटांच्या विचारापेक्षा उलटा विचार आहे, वेगळा विचार आहे. थोडीशी विनोदी पण आहे की फुलण्याचे वय गेले. आपण बरेचसे ज्येष्ठ नागरिकच आहात, म्हणजे फुलण्याचे वय गेले तरीही, फुलण्याचे वय गेले तरीही झुलण्याचे वय गेले नाही. फुलण्याचे वय गेले तरीही झुलण्याचे वय गेले नाही. या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर, या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलण्याचे वय गेले नाही. या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलण्याचे वय गेले नाही. तरुण नाही बोललो आम्ही, तरुण नाही बोललो तरी म्हातारेना झालो आम्ही. बुडावला तेरा बाप असं म्हणतात ना, आपण पण मान्यच करत नाही. तरुण नाही बोललो आम्ही, तरुण नाही बोललो तरी म्हातारेना झालो आम्ही. अजून चावट विनोद गौरी हसण्याचे वय गेले नाही. अजून पाठीचा डोळा होता, अजून चावट विनोद गौरी हसण्याचे वय गेले नाही. शेळी बरोबरीने चाल जरा, बरोबरीने चाल जरा तू, मागे मागे नकोस राहू. बरोबरीने चाल जरा तू, मागे मागे नकोस राहू. अजून हाती हात घेऊन फिरण्याचे वय गेले नाही. अजून हाती हात घेऊन फिरण्याचे वय गेले नाही. त्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलण्याचे वय गेले नाही. शेळी सिंहकटी वा हंसगामिनी. आपल्या पिढीला हे शब्द कळतात, त्याचे उदाहरण नाही करतात. सिंहकटी वा हंसगामिनी कोणी गौरांगी, सिंहकटी वा हंसगामिनी कुणी गौरांगी जवळून जाता, कुणी गौरांगी जवळून जाता आपोआपच वळून बघतो, आपोआपच वळून बघतो. बघण्याचे वय गेले नाही. आपोआप वळून बघतो, बघण्याचे वय गेले नाही. आणि हा शेवटचं शेर की मरणाआधी, मरणाआधी मरून जाणे, मरणाआधी मरून जाणे कधीच नाही पटले आम्हा. मरणाआधी मरून जाणे कधीच नाही पटले आम्हा. जगण्याला वय कधीच नसते, जगण्याला वय कधीच नसते. जगण्याचे वय गेले नाही, जगण्याचे वय गेले नाही. जगण्याचे वय गेले तरी जगण्याचे वय गेले नाही. ही थोडीशी विनोदी प्रकारची गजल नाही, पण ही हजल नव्हती. आता एक तुम्हाला सांगतो की नेहमी असा आक्षेप घेतो की मराठी गजल नाही आवडत. हे म्हणजे त्याला उर्दूमध्ये ती भाषा जी आहे त्याची तशीच म्हणजे मराठीत काही गजल बिजल काही खरं नाही असं म्हणणारे बरेच लोक होते. आता तसे कमी झाले. पण असं का वाटतं तर पुढे पडणारे या प्रश्न विचारला होता तर त्यांनी उत्तर दिलं की प्रत्येक भाषेचा एक स्वभाव असतो. उर्दूमध्ये गजल खुलते, आपोआप खुलते. आता मराठीची जी ताकद आहे की अभंग, ओवी, पोवाडा, लावण्या. मी तुम्हाला सांगतो अभंग ही जी आपली अक्षरवृत्त आहे म्हणजे अक्षरांच्या संख्येवर आधारलेली वृत्त, त्याच्यात उर्दूमध्ये अभंग लिहिता येणारच नाही. कारण आपण जे अभंगाचं वृत्त आहे 6 अक्षर 6 अक्षर 6 अक्षर आणि 4 अक्षर. शेवटी तुका मिळालं तर 4 अक्षर. तर तुम्हाला उर्दू भाषेचं मी फार सांगत नाही, पण मला ही लिपी येत नाही. पण ती लिपी आणि रोमन लिपी आहे. एक सांगतो की रोमनमध्ये अक्षर आपल्या स्वरांसाठी अक्षर आहे ए आय ओ. आपल्याकडे चिन्ह आहे. एक धान्य म्हणजे आकार, एक उकार, इकार. आपण चिन्ह वापरतो तेव्हा अक्षर वापरतो. त्यामुळे त्यानंतर तुम्हाला उर्दूमध्ये उर्दूचं म्हणजे कसं सांगतो काय होईल की तुकार म्हणे आपण 4 अक्षरात लिहितो तर ते TU केले 4 अक्षर संपली त्यांची. ते 4 अक्षर तुम्हाला काय सांगणार, 4 अक्षर त्यांना नाही देता. म्हणजे ही आपली ताकद आहे. अक्षरशास्त्राने अभंग, ओवी, पोवाडे, लावणी सगळ्या मराठीत खुलते, दुसऱ्या भाषेत नाही खुलणार. तसं गजल त्यांच्याकडे खुलते, हरकत नाही. पण याचा अर्थ की मराठी गजल
पाहिजे, मराठी गजल मराठी असतात आणि मराठी गजल असं पाहिजे. तर आता एक मी गजलकडे म्हणजे तसा मी सुरेशपर्यंत वाचून मी 82 साली द्यायला सुरुवात केली, पण मी एकदम गजलकडे प्रकाशाने ओढला गेलो तो शेर सांगतो की आत्मीला मी होतो आणि खूप त्याला ते एकटाच होतो आणि फॅमिली इथेच होती, त्यामुळे मी प्रचंड वाचन केलं आणि सगळं देवनागरी लिपीमध्ये आलेलं उर्दू साहित्य त्यांच्या गजला नजम वगैरे वाचलं. त्याच्यात एक शेर होता तो मला आजही पाठ. तो शेर असा आहे आणि ती गजल बघ, ती गजलची ताकद काय असते. तो शायर म्हणतो आपली तो कर्तव्य गरबा होगा, मैं असं सांगतो तुम्हाला, आपली तो कर्तव्य ये गरबा होगा. गरबा म्हणजे शिला आहे जो कबरीवर मजकूर लिहितात एपिटो तो चार करतो की मी तर काय आहे आपली तो कर्तव्य ये गरबा होगा. मी तर ठरवून टाकलंय की माझ्या कबरीवर काय द्यायचं. तय है आपली तो कर्तव्य ये गरबा होगा की पुन्हा एक दिन में कोई आदमी जिंदा होगा. अरे काय बात आहे की कबरीवर त्यामध्ये कोणाच्या उद्या हा माणूस जिवंत आहे, हा माणूस जिवंत आहे कबरीवर त्याचं हे तुम्ही बघा की नाट्यमय तो म्हणजे मला हे मला किती हे मग आपल्याकडे असं का आवडत नाही. कारण आपण तसं आता म्हणून एक माझी गजल आहे बाकी पहिल्या सगळ्यात आणि इतका निधीचं भाग्य की यशवंतदेवांच्या संगीतात लागून दाखवली ती गायलेली आहे आणि त्या कार्यक्रमात पण गायची जशी ती बऱ्यापैकी लोकं ती होती. ती अशी होती की एक एक पाऊल केवळा प्रयास होता. आपण चाललोय एक एक पाऊल आपण टाकतो किती प्रयास असतो. एक एक पाऊल केवढा प्रयास होता. घरापासून स्मशान इतका प्रवास होता. प्रवास कुठून पुढे गेला पण घरापासून स्मशान एवढाच तर प्रवास होता. पण आता मी वाचायचो गजल आणि त्याला ॲप्रिशिएट पण व्हायची, पण त्या वगैरे असं काय व्हायचं नाही. मी ऐकायला असताना मग मला त्या सर्कलमध्ये मी ओढला गेलो गजल गुरुवाल्याच्या संगती झालं आणि मग ते मला आग्रह करायचे. त्यांना कळलं होतं की आधी तो म्हणजे तर मला आग्रह व्हायचं मी वाचायचो पण मला कळायचं की हे काय जमत नाही. मी त्यांना काय सांगणार बोलून कल्पना सांगता येत नाही. तर मी म्हटलं तर आपण तसं थोडकं आपल्याला करता येईल तसं आपण आपली गजल करावी म्हणून मी गजल हे तुम्हाला हा केली होती. मी फक्त हा शेर आहे तो एक एक पाऊल तेवढा प्रयास होता. तो मी असा केला की हर कदम पे एक मुश्किल फैसला था. हर कदम पे एक मुश्किल फैसला था. घर से मरकट तक का यहाँ फासला था. अरे इथे काय बात काय पडले ना मग माझ्या लक्षात आलं की बाबा हे याला मी काहीच करू शकत नाही. हा मराठीचा स्वभाव आहे त्यामुळे मराठी उर्दूची तुलना करण्याचा आपण याच्यात करू नये. मला वाटतं वेळ होत आली आहे. आपण याचं तर एकच मी गजल वाचणार आहे आता आणि एकच गजल शेवटी गजल गायनाने आपण सांगितलं करणार आहोत. ही माझी आवडती गजल आहे आणि माझा गरीबीचा असतो ते माझा मूळ विचार जो आहे तो आध्यात्मिक आहे. मी तशा विषयांकडे बघतो. बरंच माझं वाचन तसंच असतं नाही आणि तशी एक गजल आहे. गजलचं शीर्षक आहे आता अकट. हा कबीराचा शब्द आहे. अकट म्हणजे अनटोल्ड नाही, न सांगितलेलं नाही. अकट म्हणजे अनटेलेबल, सांगताच येत नाही असं. हे आपलं काय जे हा सगळं चाललेलं आहे मिश्रण नाही सांगितलं हे बोलत राहतो. ते अकट हा शब्दांचा अकट कहाणी असा कबीराच्या भजनाचा शब्द आहे. ते शीर्षक दिलं तुम्हाला कळायचं की हा सांज रंग क्षितिजाचा, हा सांज रंग क्षितिजाचा गारुडच करतो आहे. हा सांज रंग क्षितिजाचा गारुडच करतो आहे. सूर्यास्त किती जन्मांचे मी माझ्या बघतो आहे. सूर्यास्त किती जन्मांचे मी माझ्या बघतो आहे. पायाची येऊन लाटा, तो किनाऱ्यावर उभा असं कल्पना करा. पायांची येऊन लाटा माघारी वळती आता. पायांची येऊन लाटा माघारी वळती आता. कोणत्या दिशेने वाहू मज वारा पुसतो आहे. कोणत्या दिशेने वाहू मज वारा पुसतो आहे. सूर्यास्त किती जन्मांचे मी माझ्या बघतो आहे. ना व्योम
म्हणजे आकाश. ना व्योम धरा ना उरली, ना व्योम धरा ना उरली, क्षितिजाची रेषा मिळेल. इथे पृथ्वीच नाही राहिली, आकाशात मिळालं तर क्षितिज कोण येणार. ना व्योम धरा ना उरली, क्षितिजाची रेषा मिळली, सूर्याचा तारा आता माझ्यात वितळतो आहे. सूर्याचा तारा आता माझ्यात वितळतो आहे. हा सांग रंग क्षितिजाचा गारुडच करतो आहे. ना माझे मी पण उरले, मी पण ना माझे मी पण उरले, त्याचेही तो पण सरले. मीच नाही ते ईश्वर कुठला, मी आहे म्हणून ईश्वर आहे. ना माझे मी पण उरले, त्याचेही तो पण सरले. मी अमूर्त होऊन आता, मी अमूर्त होऊन आता विश्वास व्यापतो आहे. उद्यात किती जन्मांचे मी माझ्या बघतो आहे. तो आहे किंवा नाही, तो आहे किंवा नाही, तो आहे किंवा नाही हा प्रश्न निरर्थक आता. तो आहे किंवा नाही हा प्रश्न निरर्थक आता. त्या अरूपाला आता मी, त्या अरूपाला आता मी माझ्यात पाहतो आहे. त्या अरूपाला आता मी माझ्यात पाहतो आहे. हा सांग रंग क्षितिजाचा गारुडच करतो आहे. आणि शेवटचं शेर की प्रत्येक क्षणी घडणारी, हा एक क्षण असतो, साक्षात काही क्षणी येतो आणि जातो. प्रत्येक क्षणी घडणारी, प्रत्येक क्षणी घडणारी ही अकथ कहाणी आहे. प्रत्येक क्षणी घडणारी ही अकथ कहाणी आहे, जी कबीर जाणत होता. जी कबीर जाणत होता ती दबीर सांगतो आहे. जी कबीर जाणत होता ती दबीर सांगतो आहे. सांग रंग क्षितिजाचा गारुडच करतो आहे. धन्यवाद. आणि आता एक आजोबावरती आणि लेटेस्ट गजल आहे, त्याच्याकडनं आपण ऐकूया की चालून खूप आलो, चालून खूप आलो, थांबून बघूया का. या कार्यक्रमाला लागू पडेल इतकं खूप चालून आलंय. आता आपण थांबून बघू. खरं मला शब्द फार आवडले होते आणि फार सिंपल थॉट आहे की चालून थांबून बघूया आयुष्य कुठे गेले, आयुष्य कुठे शोधून बघूया चालून त्या शेरपूर्वी कधी कधी रघुनाथने सांगितलेला किस्सा होता की कोणीतरी भाऊ कधीतरी भांडण झालं, असं वाटत नाही आपण बरोबर खेळू विकत आपण एखाद्या सॉरी म्हणून टाकू आणि वेगवेगळं कसं होतं. सखेच आपले झाले कधी पडले, सखेच आपले झाले कधी पडले, विसरून वैर सारे, विसरून वैर सारे, बोलून बघूया चालून खूप आलो, थांबून बघूया कियात सुखावी हे मान्य करावे कियात सुखावी हे मान्य
किती गावामध्ये उदाहरण आहे. धन्यवाद. आणि पुन्हा एक टेक्निकल रिमाइंडर की आपल्याच पाटील असं प्रॅक्टिस झालेलं पुस्तक आपण घ्यायला आनंद होईल. मी जेवणाला विनंती करतो त्या याच्या कार्यक्रमाबद्दल बोलतो. नमस्कार रसिक. मी आत्तापर्यंत हिंदीगर ठुपके ठुपके किंवा आज जाने की जिदन न करो वगैरे सारखी गजल आत्तापर्यंत ऐकत होतो. पण मराठीमध्ये गझल हा प्रकार म्हणजे मला ते सुरेश भटांच्या गझल मी काही काही ऐकलेलं. पण सदानंद दर्जे साहेबांचं हे विपुल गझलबद्दलचं जे त्यांनी माहिती दिली ते म्हणजे अविस्मरणीय आहे असंच म्हणावं लागेल. आणि त्यांची शब्दसंपदा गझलेत त्यांनी जी व्यक्त केलेली आहे ती अजरामर आहे आणि सतत आपल्या स्मरणात आहे. मला वाटतं नवीन वाचन त्यातर्फे हा अनोखा कार्यक्रम त्यांनी सादर केला आणि त्यातलं सदानंद दर्जेचं हे प्रथमच एवढं म्हणजे मला भावलेलं आहे त्याचं वर्णन करू शकत नाही. खरंच धन्यवाद तुम्हाला. आणि अंधेरी वाचकतर्फे हा जो कार्यक्रम केला त्याचे मी संस्थेतर्फे आभार मानतो. जय हिंद जय भारत. नमस्कार मंडळी. खरंच आजचा कार्यक्रम फारच छान झाला. पुढं आपले गायक संगीतकार यांच्याविषयी हवी तेवढी माहिती मिळाली असं मला वाटतं. माधव भागवत हे संगीत घराण्यात जन्मलेले लोक आहेत ते आणि त्यांचे मिसेस त्या देखील गायिका आहेत सुचित्रा भागवत. त्या दोघांचे कार्यक्रम होतात, वेगळे होतात, दोघांच्या बरोबर होतात. तर पुन्हा एकदा त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवू. बाहेर पावसाळी वातावरण आहे. इकडे आपण गझलाच्या ह्याच्यात कोलेचिंग झालो आणि अशा वेळेला बाजूला आपल्यासाठी कांदा भजी गरमागरम आपली वाट बघत आहे. पण सुरुवात आधी आपण कांदा भजी करूया आणि मग चालू ठेवूया. धन्यवाद. दरवीर साहेबांची आठवण करून वारुणी घ्यायचे वय गेले आहे पण पची घ्यायचे वय अजून गेले नाही.
सावंत सई आणि सादर करणारे लेखिका कवयित्री लता मुंडे आणि लेखक आणि कवी प्रकाश राणे. आपण नेहमीप्रमाणे चहा गोष्टीचा अनुभव घेतो आणि ज्यांना ग्रंथालय प्रकाशनाची पण नवीन पुस्तकं आहेत तिथे, ज्यांना सवलतीच्या दरात हवी असतील त्यांनी सुहास राठलेकडनं झाले. धनंजय गंगांनी 2 शब्द बोलावे. आमच्या वाचन करण्याबद्दल पहिल्यांदा झाले ते. खरं तर हाकेच्या अंतरावर वाचतात ते, त्यांना मी बरेच वेळा बोलवले पण मला प्रकृती कारणास्तव येऊ शकत नाही. त्यांनी 2 शब्द बोलावे. 2च शब्द बोलतो. फार छान. नाही छान झालं. उगाच काही वाटत पण अशा इन्फॉर्मल होता. चहा पाणी छान झालं डबे साहेब. एकच मला प्रश्न होता, एक आपला प्रश्न विचारतो. तुम्हाला संगीत देताना काही शब्द मीटरमध्ये बसत नाही म्हणून रिक्वेस्ट करायची वेळ आली का? जरा हा शब्द बदलून द्यावे साहेब असं. बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा फक्त आली. अच्छा. आणि एका गाण्याच्या मागे जवळजवळ 7-8 दिवस झाले. पिंपळाचं झाड त्याची सावली ते गाणं आहे. आणि मग ते अफॉर्डेटिव्ह होते का नाही माझं म्हणजे काय लग्नावरची पांढरी काही असं तेच आम्ही दोघांनी बरंच मंडळ. थँक्स. कार्यक्रम संपण्याचं